ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, आतापर्यंत जेवढे जेवढे देव होऊन गेले, ऋषी होऊन गेले आणि ज्यांनी आपल्या मुलाबाळांकरता काहीतरी पाहिजे याच्याकरता तो करतो. आणि पण आता रावणाला काय होतं, सोन्याची लंका होती, पौलस्त्य ऋषीनं गेल, कारण सुसंस्कार नव्हते. बघा, कंसाला सुसंस्कार नव्हते. आणि कृष्ण मोंदे जगद्गुरू. कृष्णाका काय होतं, सोन्याची द्वारका, पण तो कुठं होता, पांडवांच्या घरी. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. आणि इकडं बळीराम दादा आणि मुलं कृष्णाची, त्यांना सुसंस्कार वळणं नव्हते. बघा, जो जगाला ज्ञान देणारी गीता सांगणारा कृष्ण, त्याच्या मुलांना वळणं नव्हते. आणि मग त्याने काय केलं, एकाना लुगडं नेसला, पोटाला चिंध्या बांधल्या आणि साधूपाशी गेला. म्हणे याला काय होईल, अरे म्हणे मला कशाला त्रास देत्या, म्हणे याला मुसळ होईल आणि तुमचं वाटोळं होईल. त्या मुसळाचे अनेक मुसळं झाले, संपूर्ण यादव कुळाचा नाश झाला. कशामुळं झाला, सुसंस्कार नसल्यामुळं झाला. म्हणून आज जगामध्ये आज जिकडं तिकडं काय झालेलं आहे, आपले मुलं, प्रत्येक माणसाला स्वतःचा मुलगा लाडका आहे. पूर्वी मुलांना मारायचे, धाक द्यायची, आश्रमामध्ये जायचे. आज शाळेतही धाक नाही, घरातही धाक नाही. आणि आताचे मुलं आहे ना, त्यांच्या मनाला येईल ते करतात. काय म्हणाय गेलं का चालू जीव द्यायला. आणि मग सुसंस्कार नसल्यामुळं आजची पिढी बर्बाद झालेली. बघा, साधू संतांनी लिहून ठेवलेले, कुळी कन्यापुत्र होते जे सात्विक. आता मुली आहे ना, तर आज मुलींना कामं करतात, मुली शिक्षण करतात, घरकामं करतात, आईवडिलांना जीव लावतात. आणि मुलं काय आहे, या इंटरनेट इतकं घातकी झालेलं आहे का इंटरनेटमध्ये अनेक असे विघातक प्रयोग आहेत. पबजी, क्रीम डायरी, तारक मेहता, आणि त्याच्यामध्ये 24 तास मग्न आहेत. काम नाही, धंदा नाही, काही नाही, संस्कार राहिले नाही. म्हणून मुलगं एकदा थोडंसं समजायला लागलं तेव्हापासून त्याच्या काय मोबाईल आहे का, ते त्रास देत आहे ना, नादवत आहे ना, मग नादव बाबा. पण तो नादवतो, पण जीवन बर्बाद होतं. आज या इंटरनेटमुळं सगळे जे बर्बाद झालेली. आणि मग आपण म्हणतो वंशाला दिवा, काय वंशाला दिवा काय कामाचा, तो दिवा स्फोट घेऊ लागला आणि सगळं नाश होऊ लागला. म्हणून मुलाबाळांना संस्कार द्या, चांगले विचार द्या, मोबाईलचा अतिरेक करू नका. मोबाईल हा विघातक आहे. मोबाईलपासून अनेक दुर्घटना होऊ राहिल्या आणि मग त्या मुलाबाळांना संस्कार नाही राहिले. म्हणून कृपा करून इंटरनेटचा वापर कमी करायला हवा, याच्याकडे लक्ष द्या, मुलाबाळांना संस्कार द्या. सुखालागी जरी तू करशी तळमळ, सुख पाहिजे असलं तर जर यांना संस्कार नसले तुला सुख मिळणार नाही. मग सुख पाहिजे असेल तर आपल्या मुलाबाळांना जवळ घ्या, सुसंस्कार द्या. आज काय झालं आहे, मुलाका एक मोबाईल, आईचं मोबाईल, बापाचं मोबाईल आणि बहिणीचं मोबाईल, तिन्ही लोक मोबाईलमध्ये गंग झालेले काय. म्हणून कृपा करून या मोबाईलचा वापर कमी करा, जीवनाचं सार्थक करून घ्या. पटलं असं तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की.